नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण DRDO यामध्ये 764 जागेची भरती निघालेली आहे। तर या भरतीबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। हे जे 764 जागेची भरती निघालेली आहे, यामध्ये एकूण 2 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर आता आपण पाहणार आहोत ही 2 पदे कोणती आहे, याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल। तर बघा मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे DRDO मधील सेंट्रल फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट या ठिकाणी निघालेली आहे। ठीक आहे, तर याचं नोटिफिकेशन अगोदर जाहीर करण्यात आलेलं होतं, पण संपूर्ण जाहिरात जी आहे हे आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पदाचे नाव बघून घ्या, सीनियर टेक्निशियन असिस्टंट ब, याच्या एकूण 561 जागा आहे। नंतर टेक्निशियन, याच्या एकूण 203 जागा आहे। ठीक आहे, स्पेस स्केल तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दिला जाणार आहे। 35,400 ते 1,12,400 पर्यंत पे स्केल असणार आहे तुम्हाला। हा टेक्निशियन असिस्टंट बसाठी असणार आहे। त्याची जी पात्रता मागितली आहे BSc, लक्षात ठेवायचं BSc किंवा डिप्लोमा, लक्षात ठेवायचं BSc किंवा डिप्लोमा जर असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। ज्या लोकांचं या ठिकाणी हायर एज्युकेशन असेल त्यांनी आपला जो अर्ज हा भरायचा नाही आहे। जे एज्युकेशन मागितलेलं आहे त्यांनीच आपला अर्ज भरायचा। या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, प्लीज नोट दॅट द कॅन्डिडेट प्रोसेसिंग हायर क्वालिफिकेशन, समजा तुमचं मास्टर ऑफ सायन्स झालं असेल, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी झालं असेल, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी झालं असेल, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री झालेलं असेल किंवा एनी सब्जेक्ट ऑर डिसिप्लिनमध्ये, तर ऑन क्रुशियल डेट एलिजिबल शॉल नॉट बी कन्सिडर, म्हणजे तुम्ही या ठिकाणी कन्सिडर केल्या जाणार नाही असं म्हटलेलं आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सब्जेक्ट दिलेले आहे। तर या सब्जेक्टमध्ये तुमचं BSc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। ठीक आहे, या ठिकाणी BSc पोस्ट दिलेल्या आहे, काही इंजिनिअरिंगच्या पोस्ट पण दिलेल्या आहे। संबंधित BSc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। हे व्यवस्थित वाचून घ्यायचं। या ठिकाणी लायब्ररी सायन्सच्या पण पोस्ट दिलेल्या आहे, मॅथमॅटिक्सचे पण आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आहे, फिजिक्सचे आहे, सायकोलॉजीच्या पण आहे। ठीक आहे, संबंधित BSc तुम्हाला या ठिकाणी असणे गरजेचं आहे। टेक्निकल असिस्टंट B 561 जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहे हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावं लागेल। आणि नंतरची पोस्ट आहे ग्रुप Cची नॉन गॅझेटेड टेक्निशियनची, यासाठी पण पगार तुम्हाला 19,900 ते 63,200 इतका मिळणार आहे। त्याची जी पात्रता मागितली ते ITI, कमीत कमी तुमचं ITI असणे गरजेचं आहे। आणि जे हायर एज्युकेशन असेल तुमचं तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरायचा नाही आहे, कमीत कमी ITI या ठिकाणी चालेल। टेक्निकलचं कोणते हायर एज्युकेशन नसावे। बघा या ठिकाणी ट्रेड दिलेली आहे, यामध्ये 10वी पास आणि ITI सर्टिफिकेट लागेल। बुक बाइंडर, कारपेंटर, CNC ऑपरेटर, कोपा, ड्रॉसमन, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स फिटर, मशिनिस्ट, मेकॅनिकल मोटर व्हेकल, ऑप्टिकल वर्कर, फोटोग्राफर, शीट वर्कर, मेटर, सर्वेयर, टर्नर, वेल्डर यासारख्या ITचा ट्रेडचा या ठिकाणी समावेश आहे। त्याच्या एकूण जागा ज्या त्या 203, कोणत्या कासाठी किती आहे ट्रेडनुसार हे तुम्हाला अर्ज भरताना चेक करावं लागेल, नंतरच आपला अर्ज भरायचा। तर यासाठी वयोमर्यादा जे ठरवण्यात आलेली आहे ते 1/1/2026 नुसार असणार आहे। 18 ते 28 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC STला 5 वर्ष अधिक आणि OBC कॅटेगरीला 3 वर्ष अधिक, लक्षात ठेवायचं। या ठिकाणी फी बघून घ्या, असिस्टंट B साठी असणार आहे 750 रुपये, लक्षात ठेवायचं 750 रुपये। ओपन OBC EW साठी 750 रुपये आणि SC ST अपंग माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना 500 रुपये। ठीक आहे, आणि टेक्निशियनसाठी जे ओपन OBC EW साठी 600 रुपये आणि SC ST अपंग माजी सैनिकांना आणि सर्व जातींच्या महिलांना 500 रुपये। हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी 500 रुपये जे आहे हे तुम्हाला रिटर्न केल्या जाणार आहे। म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी 500 रुपये रिटर्न केल्या जाणार आहे। सध्या तुम्हाला ऑनलाईन फी भरावी लागेल, पण तुम्हाला यामधले 500 रुपये हे रिफंड केल्या जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। तर या ठिकाणी एक्झाम सिटी दिलेली आहे, तुम्ही चेक करून घ्यायचे आपल्या महाराष्ट्रात कुठं कुठं आहे। तर यामध्ये अमरावती दिलेलं महाराष्ट्रामधले, मुंबई या ठिकाणी आहे, नागपूर पण या ठिकाणी आहे, पुणे पण या ठिकाणी दिलेले आहे। ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये काही मुख्य ठिकाणी या ठिकाणी एक्झाम सेंटर तुम्हाला मिळणार आहे। तर या ठिकाणी सिलेबस दिले आहे Tier 1 Tier 2। ठीक आहे, 150 क्वेश्चन, 150 मार्क्स, वेळ असणार 120 मिनिटाचा। आणि यामध्ये सिलेबस काय काय दिलेलं आहे, जनरल सायन्स 40 क्वेश्चन, जनरल इंग्लिश 30 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मॅथ्स 40 क्वेश्चन, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 40 क्वेश्चन, असा 150 मार्क्सचा पेपर असणार, 150 प्रश्न
आणि 120 मिनिट असणार आहे. नंतर तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होणार आहे आणि टेस्ट ऑफ स्पेसिफिक सब्जेक्ट पोस्ट हे पण तुमची या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. सिलेबस व्यवस्थित चेक करून घ्यायचा. टेक्निशियनचं सिलेबस या ठिकाणी दिलेलं आहे. 150 क्वेश्चन, 150 मार्क्स, वेळ असणार 120 मिनिटाचा आणि सिलेबस या ठिकाणी जवळपास सारखाच दिलेला आहे आणि टेस्ट पण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर अर्ज भरायला सुरुवात झालेली असून याची अंतिम तारीख असणार आहे, लक्षात ठेवायचं. याची अंतिम तारीख असणार आहे 3 जानेवारी. 3 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. 3 जानेवारी याची अंतिम तारीख आहे. आणि जर तुम्हाला अर्ज भरताना काही चुकलेलं असेल तर तुम्ही 4 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान यामध्ये एडिट पण करू शकता. लक्षात ठेवायचं, तुम्ही या ठिकाणी एडिट पण करू शकता. अर्ज भरताना एवढं लक्षात ठेवायचं, तुमचं जर हायर एज्युकेशन असेल तर या ठिकाणी अर्ज भरायचा नाही आहे. जे या ठिकाणी हायर एज्युकेशन सांगितलेलं आहे ते जर तुमचं असेल तर या ठिकाणी अजिबात अर्ज भरायचा नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर केल्या जाणार नाही आहे. तर अर्ज भरायची अंतिम तारीख आहे 3 जानेवारी आहे. 3 जानेवारीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. तर संपूर्ण PDF लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.